ऐन आखाती युद्धात ट्रम्प यांची टॅरिफ वॉरची खुमखुमी। अमेरिकेत आयात होणाऱ्या पेटंट औषधांवर 100% आयात शुल्क। कंपन्या प्रशासनाशी करार करून हा कर टाळू शकणार। कंपन्यांना अमेरिकन सरकारशी करार करण्यासाठी मुदत। इराणकडून इस्रायलवर हल्ले सुरूच। इस्रायलमधील पेटाह टिक्वा शहरावर इराणने डागली क्षेपणास्त्र। हल्ल्यानंतरचा व्हिडिओ समोर। आखाती युद्धात हिंसक हल्ले प्रतिहल्ले सुरूच। इराणचा यूएसएस अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेवर हल्ला। यूएसएस अब्राहम लिंकन विमानवाहू युद्धनौकेवर डागली क्षेपणास्त्र। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं इराणचा दावा फेटाळला। यूएसएस अब्राहम लिंकन युद्धनौका सुरक्षित असल्याचा केला दावा। सेंट्रल कमांडनं जारी केले फोटो। अमेरिका आणि इस्रायलनं इराणचा B1 नावाचा पूल उडवला। हल्ल्यात इराणमधील अवाढव्य B1 पुलाचे 2 तुकडे। तेहरान आणि करज या 2 शहरांना जोडतो B1 पूल। पुलावरील हल्ल्यावरून इराणचा अमेरिकेवर संताप। पुलांवरील हल्ल्यांमुळे शरणागती पत्करणार नाही। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी मांडली भूमिका। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच। मध्य इराणमधील इस्फहान या शहरावर केला हल्ला। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणची राजधानी तेहरानमध्ये विध्वंस। हल्ल्यात जमीनदोस्त झालेल्या एका इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका व्यक्तीला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले। रेड क्रेसेंट बचाव पथकाच्या श्वानानं या व्यक्तीला शोधून काढले। अमेरिकेचे लष्कर प्रमुख रँडी जॉर्ज यांना तत्काळ पद सोडण्याचे आदेश। लष्कर प्रमुख रँडी जॉर्ज यांना तत्काळ निवृत्ती घेण्याचे आदेश। गुप्तहेर संस्था एफबीआयचे संचालक काश पटेल यांची देखील उचलबांगडी होण्याची शक्यता। रॉयटर्सच्या वृत्तसंस्थेचे वृत्त। मूळ गुजराती असलेले पटेल हे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खास विश्वासातील। लष्कर प्रमुख रँडी जॉर्ज यांची याआधीच उचलबांगडी झाली आहे। हॉर्मुझ सामुद्रधुनी संदर्भात 60 देशांची महत्त्वाची बैठक। ब्रिटननं बोलवलेल्या ऑनलाईन बैठकीत भारताकडून परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्री यांनी सहभागी। भारतासह सहभागी सर्वच देशांची हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्याबाबत चिंता। बैठकीत ठोस निर्णय नाही। पीएनजी पुरवठा वाढीवर सरकारचा भर। चांदा ते बांदा गॅस पाईप पोहोचवणार सरकारचं धडाकेबाज पाऊल। प्रत्येक जिल्ह्यातील गॅस पुरवठादार कंपन्यांची नावं जाहीर। गॅस पुरवठ्याची कामं सुरू करण्यासाठी 24 तासात परवानगी। परवानग्यांसाठी लागणाऱ्या शुल्काची आकारणीही रद्द। रस्ते खोदकामासाठी महानगर गॅसला मुंबईत 24 तासात परवानगी। मुंबईत पीएनजी पाईपलाईन विस्ताराला गती देण्यासाठी मनपाचा पुढाकार। ग्राहकांना लवकरात लवकर पाईप गॅस कनेक्शन मिळण्याचा मार्ग मोकळा। कल्याणमध्ये गॅस सिलेंडर टंचाई तीव्र। महिलांनी शेतातून लाकूड गोळा करून घरासमोर चुली पेटवल्यात। प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी। मुंबई साकीनाक्यातील काही सोसायटींना 16 वर्षांपासून पीएनजी कनेक्शन नाही। पाईपलाईन असूनही महानगर गॅसनं घरगुती जोडणी अद्याप दिलेली नाही। सरकारकडे तातडीनं कारवाईची मागणी। परभणीतील सर्व 7 एलपीजी पंप बंद। एलपीजी गॅस पुरवठा बंद झाल्यानं वाहनांसाठीचे पंपही बंद। सरकारनं लवकरात लवकर एलपीजी पुरवठा सुरळीत करावा। रिक्षा चालकांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोठी कारवाई। एलपीजी गॅसनं भरलेले 2 टँकर पकडले। 2 टँकरसोबत रिकामे सिलेंडरही जप्त। आखाती देशातील युद्धाचा भारतातील शेती क्षेत्रावरही परिणाम। रासायनिक खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात तूट। खरीप हंगामात खत टंचाई होण्याची शक्यता। तर युद्धामुळे खतांच्या किमतीतही वाढ। काँग्रेस बारामती राहुरी दोन्ही पोटनिवडणुका लढणार। पोटनिवडणुका लढण्यासाठी पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील। बारामतीसाठी उमेदवारांच्या मुलाखती झाल्या। राहुरीसाठी उमेदवारांची निश्चिती लवकरच। मित्र पक्षांशी चर्चा करून उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार।
राहुरी बारामती पोटनिवडणुकीबाबत हायकमांडशी चर्चा झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. तर बारामतीसाठी 6 आणि राहुरीसाठी 4 अर्ज आलेत. सपकाळांची माहिती. राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणावरून उमेदवारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. बारामतीला आमच्याकडे 6 अर्ज आले आहेत, तर राहुरी या ठिकाणून 4 अर्ज आले आहेत. आणि आज या सर्व उमेदवारांशी ऑनलाईन आमची मुलाखती ज्या आहेत त्या संपन्न झाल्या आहेत. आणि दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते निवडणुका लढण्याच्या अनुषंगानं उत्सुक आहेत आणि त्यांच्या उत्सुकतेच्या अनुषंगानं येणाऱ्या 1-2 दिवसात निर्णय होईल अशा प्रकारचा संकेत आणि अशा प्रकारची त्यांना आम्ही संदेश हा दिलेला आहे. निवडणूक राष्ट्रवादी जर निवडणूक लढत नसेल तर काँग्रेस पक्ष लढण्याकरता तयार आहे. ही काँग्रेस पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्यावर आम्ही ठाम आहोत. राजधानी दिल्लीत खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार या बैठकीला उपस्थित. पक्षातील घडामोडी आणि माध्यमांवरील चर्चांमुळे प्रफुल्ल पटेल नाराज असल्याची चर्चा. अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्षा लड्डा यांची नियुक्ती. तर सत्यम गांधी जिल्हा परिषद सीईओ पदी नियुक्त. विद्यमान मनपा आयुक्त रजेवर जात असल्यानं वर्षा लड्डा यांच्याकडे जबाबदारी. बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील यांची पुण्यात बदली. नवीन जिल्हाधिकारी म्हणून प्रवीण कुमार देवरे यांची नियुक्ती. अशोक खरातच्या मुलाच्या चौकशीत महत्त्वाची माहिती हाती. घरात मोठ्या प्रमाणात रोकड येत असल्याचं मुलाच्या चौकशीत उघड. उर्वरित माहिती देण्यास हर्षवर्धन खरातचे आडेवडे. सर्व माहिती डॅडकडेच, हर्षवर्धन खरातचे आडेवडे. रुपाली चाकणकर यांच्या बहिणीसह समता पतसंस्थांमधील 100हून अधिक खाते होल्डवर. सर्व खात्यांचा पोलीस तपास केला जाणार. बंधू अशोक खरातनं 130 बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं पोलीस तपासात उघड. नाशिकमध्ये अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळण्याचा प्रकार. 12 लाख रुपयांची खंडणी उकळत व्यावसायिकाचा टॅप चोरून मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी. 10,000 रुपये स्वीकारताना 4 संशयितांना अटक. भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले तब्बल वर्षभरानंतर कारागृहाबाहेर. तिघांना मारहाण केल्याप्रकरणी भोसले कारागृहात होता. तर कारागृहाबाहेर पडताच सतीश भोसलेची आणखी एक रील व्हायरल. वरती जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तो तुरुंगामध्ये होता आणि तब्बल 1 वर्षानंतर त्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. आणि आता सतीश भोसले जो आहे त्याला न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे आता जेलच्या बाहेर तो आलेला आहे. अशी तिचे स्टेटस आहे सध्याच. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला जामीन मंजूर. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण. कोल्हापूर सर्किट बेंच न्यायालयानं 50,000च्या वैयक्तिक बॉन्डवर दिला जामीन. 23 ऑक्टोबर 2025ला महिला डॉक्टरनं हॉटेलमध्ये गळफास घेऊन केली होती आत्महत्या. सोलापूरच्या माढातील अंजनगाव खेलोबामधल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं प्रकरण. प्रशासनासोबत बैठक फिसकटल्यानंतर धनगर समाजाचं आंदोलन. महंत पुराडे, लक्ष्मण हक्केंसह शेकडो जणांचं अन्नत्याग आंदोलन. आंदोलकांभोवती बॅरिकेटिंग. गावाला पोलीस छावणीचं स्वरूप. अंजनगाव खेलोबा गावातील पुतळ्याच्या ठिकाणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हक्केंचं आंदोलन. रात्री 1:30 वाजता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील आंदोलनस्थळी. आंदोलक आणि आमदार अभिजित पाटील यांच्यात पुन्हा वादावादी. अंजनगाव खेलोबामधील छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुतळा प्रकरण. पुतळा वादाप्रकरणी आजही प्रशासनासोबत चर्चा. प्रशासनाकडून जागेची मोजणी होण्याची दाट शक्यता. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील चरे गावात मंदिरातील मूर्तीची विटंबना. एका संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात. ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती. मुंबई गोवा महामार्गावर अपघात. ओमकार ट्रॅव्हल्स रायगडातील सुकळी खिंडीत उलटली. अपघातात 2घांचा मृत्यू तर उर्वरित 8 जण जखमी. वाशिमच्या मालेगावातील उमरदरी गावात उभारलेल्या जिओ कंपनीच्या टॉवरला आग. वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत खोलीत तांत्रिक बिघाड झाल्यानं आग. वीज पुरवठा खंडित झाल्यानं परिसरातील मोबाईल सेवेवरही परिणाम. शासकीय कंत्राटदारांकडून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा. 7 एप्रिलपासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन. 96,000 कोटींची देयकं थकीत असल्यानं कंत्राटदार आक्रमक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.